त्यामध्ये आपण पहिलं परिमाण म्हणजेच विस्तार हे पाहिलं होतं. त्यानंतर दुसरं परिमाण चतुर्थक विचलन याबाबत सुद्धा गणन कसं करायचं, विशेषतः अवर्गीकृत आणि वर्गीकृत वितरण असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते देखील पाहिलं होतं. त्याचबरोबरीनं आपण विचलनशीलतेचं तिसरं परिमाण म्हणजेच ॲव्हरेज डेव्हिएशन किंवा ज्याला सरासरी विचलन मीन डेव्हिएशन असंही म्हटलं जातं ते परिमाण पाहिलं होतं. त्यामध्ये वर्गीकृत वितरण दिलं असता या परिमाणाचा वापर कसा करायचा आहे किंवा वारंवारिता सारणीद्वारे जेव्हा वितरण दिलं जातं तेव्हा आपण हे परिमाण कसं वापरतो हे देखील पाहिलं होतं. सरासरी वितरणाच्या बाबतीमध्ये विशेषतः जेव्हा विचलनाचं मूल्य हे कमी आहे असं जेव्हा दिसतं तेव्हा एकूणच वितरणामध्ये विचलन कमी आहे हे दर्शविलं जातं. आपण मुख्यत्वे करून प्राप्तांकाच्या मध्यमानापासून विचलनाची सरासरी घेतली होती. पुन्हा या तासाला आपण त्या वर्गीकृत किंवा वारंवारिता सारणीद्वारे वितरण दिलं असता आपण सरासरी विचलन कसं काढणार आहोत त्याचा पुन्हा एकदा एक रिव्ह्यू घेणार आहोत. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला ही वारंवारिता सारणी दिलेली आहे. या वारंवारिता सारणीमधला हा जो पहिला रकाना आहे जो आपला नेहमीचाच वर्गांतराचा रकाना आहे. त्यानंतर दुसरा जो रकाना आहे तो आहे वारंवारितेचा आणि या रकान्याची बेरीज म्हणजेच आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती म्हणजेच आपल्या वितरणामध्ये असणारी एकूण प्राप्तांक संख्या आहे. सगळ्यात पहिल्या टप्प्यावर तुम्ही रकाना क्रमांक 3 या ठिकाणी पाहत आहात. हा जो रकाना क्रमांक 3 आहे तो मध्यबिंदूचा आहे. त्यामुळे वर्गांतर जी दिलेली आहे त्या वर्गांतराचं त्या वर्गांतरासमोर आपण मध्यबिंदू म्हणजेच मिड पॉइंट नमूद केलेले आहे. उदाहरणार्थ 110 ते 114 हे जे वर्गांतर आहे त्या वर्गांतराचा मध्यबिंदू आहे 112. 70 ते 74 हे जे वर्गांतर आहे त्या वर्गांतराचा मध्यबिंदू आहे 72. ठीक आहे. अशा पद्धतीने प्रत्येक वर्गांतराचा या ठिकाणी तिसऱ्या रकान्यामध्ये मध्यबिंदू काढलेला आहे. त्यानंतर पुढे गेल्यावर चौथ्या रकान्यामध्ये ही जी वारंवारिता म्हणजेच रकाना क्रमांक 2 आणि मध्यबिंदू म्हणजेच रकाना क्रमांक 3 याचा गुणाकार घेतलेला आहे आणि म्हणून या चौथ्या रकान्याच्या इथे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपण त्याला fx असं म्हटलेलं आहे. त्या रकान्याची इथे बेरीज केलेली आहे. ती बेरीज केल्यानंतर त्या बेरजेला आपण जेव्हा n ने भागलं तेव्हा आपल्याला पहिल्या पद्धतीनुसार किंवा लॉंग मेथडनुसार मध्यमान मिळत आहे. या वितरणाचं मध्यमान जे आहे ते आलेलं आहे 91.67. याच्या पुढच्या टप्प्यावर गेल्यानंतर इथे मध्यबिंदूला आपण कॅपिटल X असं म्हणतो. तर जेव्हा विचलन घेणार आहोत त्या विचलनाला आपण स्मॉल x या चिन्हाने दर्शवितो. त्यामुळे या ठिकाणी या प्रत्येक मध्यबिंदू मधून आपण मध्यमान वजा करणार आहोत. इथे तुमच्या लक्षात येईल की 110 ते 114 याचं मध्यबिंदू आहे 112 आणि आपल्या वितरणाचं मध्यमान आहे त्याचं मीन आहे 91.67 आणि त्यामुळे या 112 मधून म्हणजेच मध्यबिंदू मधून मध्यमान वजा केलं आपलं उत्तर या ठिकाणी आलंय 20.33. मात्र इथे आपण जेव्हा 70 ते 74 या वर्गांतराकडे जातो तेव्हा 70 ते 74 चा मध्यबिंदू आहे 72. या 72 मधून जेव्हा आपलं मध्यमान 91.67 वजा केलं तेव्हा आलेलं उत्तर आहे वजा 19.67. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सरासरी विचलनाच्या चिन्हामध्ये f आणि x
जेव्हा आपण सरासरी विचलन काढत आहोत तेव्हा या ठिकाणी सूत्रामध्ये ॲव्हरेज डेव्हिएशन इज इक्वल टू समेशन बार एफ एक्स बार डिवायडेड बाय एन, या दोन्हीकडे असणाऱ्या या ज्या व्हर्टिकल किंवा दोन रेषा आहेत, या रेषा त्या विशिष्ट अंकाचं निरपेक्ष मूल्य ॲब्सोल्यूट व्हॅल्यू दर्शवतात आणि म्हणून ते दोन्ही आलेलं उत्तर जे आहे ते आपल्याला बार मध्ये ठेवायचे. म्हणजेच तिथे कुठलं जरी चिन्ह असेल तरी ते धनच चिन्ह द्यायचं आहे. जरी ऋण असेल तरी सुद्धा त्याऐवजी आपल्याला तिथे गृहीत धरताना किंवा त्या मूल्याला त्या संख्येला असणारं चिन्ह हे धनच असणार आहे आणि त्यामुळे तिथे ते सूत्रामध्ये दोन्हीकडे एफ एक्सच्या दोन्ही बाजूला एक एक व्हर्टिकल म्हणजेच उभ्या रेषा आपल्याला दिसतात. त्यामुळे या पाचव्या रकान्यामध्ये आपण विचलन घेतलेली आहेत, डेव्हिएशन्स घेतलेली आहेत. हे डेव्हिएशन्स काढत असताना स्मॉल एफ इज इक्वल टू कॅपिटल एक्स मायनस ई एम किंवा मध्यबिंदूमधून मध्यमान वजा केल्यानंतर जे मिळत आहे ते म्हणजे विचलन. अशा पद्धतीने ही विचलनं काढून घेतलेली आहेत. त्यानंतर आपण सहाव्या रकान्यामध्ये एफ इंटू स्मॉल एक्स, इथे पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, गुणाकारामध्ये समोर कोणतंही चिन्ह दिसत नाही, याचा अर्थ तिथे चिन्ह नाही म्हणजे गुणाकार करणे आहे. आणि त्यामुळे एफ एक्स म्हणजेच पुन्हा वारंवारितेच्या रकान्याने म्हणजे दुसऱ्या रकान्याने पाचव्या रकान्याला गुणल्यानंतर जे उत्तर येणार आहे ते आपण सहाव्या रकान्यामध्ये घेतलं आहे. उदाहरणार्थ 110 ते 114 हे जे वर्गांतर आहे, इथलं विचलन आलेलं आहे, आपल्याला मिळालेलं विचलन जे आहे ते आहे 20.33. या 20.33 ला वारंवारितेने म्हणजेच स्मॉल एफ ने गुणल्यानंतर उत्तर आलेलं आहे 60.19, 60.99. आता हे जे 60.99 आले ते तो गुणाकार आपण इथे या रकाना क्रमांक 6 मध्ये लिहिलेला आहे. अशा पद्धतीने इथे पुन्हा तुमच्या लक्षात येईल की उत्तरामध्ये इथे ऋण आहेत, वजा 4.67 आहेत आणि वारंवारिता 10 आहे. त्यामुळे आलेल्या उत्तराला इथे जे उत्तर मिळालेलं आहे त्याला ऋणच चिन्ह लागलेलं आहे. त्यानंतर आपण जेव्हा वजा आणि धन किंवा ऋण आणि धन यांच्या मधील फरक आणि बेरीज काढतो तेव्हा मात्र आलेल्या उत्तराला कोणतं जरी चिन्ह असेल, उदाहरणार्थ जरी उत्तराला ऋण चिन्ह लागलेलं असेल तरी सुद्धा आपण फायनल टोटल घेताना मात्र त्या उत्तराला धन चिन्हच ठेवायचं आहे. एका पद्धतीने सरासरी विचलनाची ही इथे मर्यादा आहे. गणिती प्रक्रियेमध्ये चिन्हांचा इथे विचार करायचा नाही. त्यामुळे आपल्या सूत्रामध्ये जेव्हा ही सगळी मूल्य घालतो तेव्हा आपलं जे बेरीज आलेली आहे ती आहे 463.93. ही 463.93 जी आहे त्याला आपण n ने भागणार आहोत. या सूत्रामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे जी बेरीज आलेली आहे त्याचा चिन्हाचा आपण विचार करत नाही आहोत. त्याचे मूल्य हे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू आहे आणि त्यामुळे ते चिन्ह बाजूला ठेवलेलं आहे आणि परिणामतः आपलं येणारे उत्तर हे धन असंच येणार आहे. त्यामुळे 463.93 ला 60 ने भागल्यानंतर आपल्याला मिळालेलं जे उत्तर आहे ते आहे 7.73. या वितरणाचं मध्यमान जे आहे ते आहे 91.67. या 91.67 पासून वितरणातले प्राप्तांक 7.73 इतक्या अंतरामध्ये विचलित झालेले आहेत. हा प्राप्तांक
किंवा सरासरी विचलन जितकं कमी तितकं विचलन कमी असा याचा अर्थ आहे. सरासरी विचलनाचं मूल्य वाढलं की वितरणाचं विचलन हे अधिक आहे. विचलनशीलतेच्या परिमाणांच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचलन जास्त आहे असा विचार करतो किंवा असं मत मांडतो, तेव्हा आपला जो समूह आहे किंवा आपण अभ्यासासाठी निवडलेला जो नमुना गट आहे तो एकजिन्सी नाही. मध्यमानाभोवती जास्तीत जास्त प्राप्तांक एकवटलेले नाहीत असा याचा अर्थ होतो. सरासरी विचलनाच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने काही मर्यादा किंवा ज्या पद्धतीने काही फायदे आहेत त्यांचा विचार करता निश्चितपणे जेव्हा विस्तार किंवा आपण चतुर्थक विचलन हे वापरलं होतं तेव्हा आपण विशेषतः टोकाकडच्या किंवा ठराविक प्राप्तांकांचाच विचार करत होतो. जसं की चतुर्थक विचलनामध्ये 25% प्राप्तांकाचा विचार होत असेल. मात्र सरासरी विचलनाच्या बाबत सगळ्या प्राप्तांकाचा, वितरणामधल्या प्रत्येक प्राप्तांकाचा विचार केला जातो. ठीक आहे. त्यानंतर सरासरी विचलन काढत असताना मुख्यत्वे करून विविध प्रकारच्या संशोधनाशी संबंधित जसं की अर्थतज्ञ किंवा काही व्यावसायिक देखील या विचलनशीलतेच्या परिमाणाचा वापर करताना आपल्याला दिसून येतात. या परिमाणाबरोबरच अत्यंत महत्वाचं असं विचलनशीलतेचं जे परिमाण आहे ते म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन किंवा प्रमाण विचलन. हे जे प्रमाण विचलन आहे या प्रमाण विचलनाची संकल्पना सर्वप्रथम कार्ल पियर्सन यांनी 1894 साली मांडलेली आहे. आणि जेव्हा आपण यापूर्वी जनसंख्या आणि समष्टी किंवा नमुना या दोन्ही संकल्पना अभ्यासलेल्या आहेत, ज्या समष्टीमधून किंवा ज्या जनसंख्येमधून निवडलेला छोटासा समूह आहे तो म्हणजे नमुना. त्यामुळे या नमुन्याचं जेव्हा आपण प्रमाण विचलन काढतो तेव्हा ते प्रमाण विचलन S या अक्षराने दर्शविलं जातं आणि समष्टीचं प्रमाण विचलन हे सिग्मा या ग्रीक लेटरने दर्शविलं जातं. हे जे सिग्मा आहे हे आपल्याला या ठिकाणी इथे स्क्रीनवर दिसत आहे. प्रमाण विचलन हे विचलनशीलतेचं सर्वात जास्त आणि विश्वसनीय असं वापरलं जाणारं परिमाण आहे. आणि त्यामुळे याचा एक महत्वाचा गुणधर्म म्हणजे इथे प्राप्तांकाच्या बाबतीमध्ये मुख्यत्वे करून जे विचलन दिसत आहे ते प्रत्येक एककाच्या स्वरूपामध्ये व्यक्त केलं जातं. विचलनशीलतेचं अत्यंत महत्वाचं असं हे परिमाण आहे. विचलनशीलतेमुळे आपल्याला मध्यमानापासून साधारणतः इतर प्राप्तांकांचं सरासरी अंतर किती आहे हे आपल्या लक्षात येतं किंवा हे दर्शविलं जातं. या ठिकाणी या प्रमाण विचलनाची एक छोटीशी व्याख्या जी मंगल यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. प्रमाण विचलन म्हणजे काय आहे तर मध्यमानापासून प्रत्येक प्राप्तांकाच्या विचलनाच्या वर्गाच्या सरासरीचं वर्गमूळ. द स्टँडर्ड डेव्हिएशन इज द स्क्वेअर रूट ऑफ द ॲव्हरेज ऑफ स्क्वेअर्स ऑफ द डेव्हिएशन्स ऑफ ईच स्कोर फ्रॉम द मीन. मध्यमानापासून प्रत्येक प्राप्तांकाच्या विचलनाच्या वर्गाच्या सरासरीचं वर्गमूळ. अशा पद्धतीने या प्रमाण विचलनाची व्याख्या केलेली आहे. या व्याख्येवरून तुम्हाला साधारणतः अंदाज येईल सरासरीचं वर्गमूळ या ठिकाणी आपण प्रमाण विचलन काढताना घेणार आहोत. हे जे प्रमाण विचलन आहे हे मध्यमानापासून काढलं जातं आणि जसं आपण सरासरी विचलनाच्या बाबतीमध्ये चर्चा केली होती
तसंच प्रमाण विचलनाचं मूल्य हे जर कमी असलं तर आपला जो प्रदत्त आहे किंवा आपल्या एकूण समूहामधली जी मूल्य आहेत ती मध्यमानाच्या जवळपास आहेत असं दिसून येते. मात्र प्रमाण विचलन जर अधिक असेल, प्रमाण विचलन जर जास्त असेल तर प्राप्तांक हे मध्यमानापासून विखुरलेले आहेत, हे मध्यमानापासून दूरवर पसरलेले आहेत. हा त्या समूहाचा किंवा त्या विशिष्ट गटाचा असा विशेष गुणधर्म आहे. म्हणजे त्यावरून आपला समूह, आपला गट किंवा जो नमुना गट निवडलेला आहे तो एकजिन्सी आहे किंवा नाही हे ठरवता येतं. त्यामुळे हे जे प्रमाण विचलन आहे ते आपल्याला आपल्या समूहामधलं एकजिन्सीपणा दर्शवितं आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून प्रत्येक निरीक्षणाला, प्रत्येक मूल्याला महत्त्व दिलेलं असतं. त्यामुळे प्रमाण विचलन हे पुढच्या संख्याशास्त्रीय प्रक्रियांसाठी देखील तितकंच उपयुक्त ठरतं. हे प्रमाण विचलन काढण्यासाठी आपल्याला ते कशा पद्धतीने काढायचे ते आता आपण पुढच्या उदाहरणामध्ये बघणारच आहोत. या ठिकाणी आपल्याला दिलेल्या जे प्रदत्त आहेत ते अवर्गीकृत म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या वारंवारिता सारणीद्वारे दिलेले नाही. ठीक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे पहिल्या रकान्यामध्ये तुम्हाला काही प्राप्तांक दिसतायत. त्या सगळ्या प्राप्तांकांची बेरीज केलेली आहे. ती बेरीज आली आहे 480. या बेरजेला आपण एकूण प्राप्तांक संख्येने भागलेला आहे. आता माझ्या समोर जे प्राप्तांक आहेत त्यांची संख्या आहे 8. 480 ला 8 ने भागल्यानंतर मिळालेलं उत्तर आहे ते 60. म्हणजे आपल्या या वितरणाचं जे मध्यमान आहे ते आहे 60. इथपर्यंत लक्षात आलेलं आहेच. आता इथे हे जे दिलेले आहेत की नाही ते कच्चे प्राप्तांक आहेत. त्यामुळे त्याच्या पुढच्या टप्प्यावर गेल्यानंतर आपल्याला या प्रत्येक प्राप्तांकाचं या मध्यमानापासून पुन्हा विचलन काढायचंय, डेव्हिएशन घ्यायचंय. म्हणजेच प्रत्येक प्राप्तांकातून मध्यमान आपण वजा करणार आहोत. त्यामुळे इथे कॉलम नंबर 2 बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल जेव्हा आपण 52 मधून 60 वजा केले तेव्हा इथे 52 वजा 60 आहेत. लहान संख्येतून मोठी संख्या वजा केली आहे आणि त्यामुळे आलेल्या उत्तराला चिन्ह दिलेलं आहे ते वजाचं. त्याचप्रमाणे पुढे 50 मधून 60 वजा केले, आलेल्या उत्तराला चिन्ह आहे वजा. अशा पद्धतीने आपण ही विचलन काढून घेतलेली आहेत. याच्या पुढच्या टप्प्यावर आल्यानंतर आपल्याला इथे विचलनाचं वर्ग करायचं आहे. म्हणजेच त्याच संख्येने त्याच संख्येला गुणायचं आहे. गणितामध्ये ऋण आणि ऋण अशा पद्धतीने जेव्हा गुणाकार होतो तेव्हा 2 ऋण यांचा गुणाकार धन येतो आणि त्यामुळे इथे -8 गुणिले -8 अशा पद्धतीने आलेलं उत्तर आहे ते आहे 64. त्याचबरोबरीनं -10 गुणिले -10 उत्तर आहे 100. आणि म्हणून आपल्याला इथे प्रत्येक विचलनाचा, प्रत्येक विचलन अंकाचा वर्ग करायचा आहे आणि तो वर्ग आपण या तिसऱ्या रकान्यामध्ये लिहिलेला आहे. आता आपण सूत्राकडे वळूया. प्रमाण विचलन काढण्यासाठी अवर्गीकृत म्हणजे कोणतीही वारंवारिता सारणी आपल्याकडे नाही अशा वेळेस हे सूत्र पुढील प्रमाणे आहे पहा. प्रमाण विचलन बरोबर अंडरस्कोर किंवा वर्गमुळामध्ये सिग्मा x स्क्वेअर डिवायडेड बाय n, सिग्मा किंवा समेशन. या सूत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो तिसरा रकाना आहे या तिसऱ्या रकान्याची आपण बेरीज केली आहे
आणि त्या बेरजेलाच आपण समेशन एक्स स्क्वेअर असं म्हटलेलं आहे. आणि हे जे समेशन एक्स आहे स्क्वेअर आहे ते आपलं 382 आलेलं आहे. त्या समेशन एक्स स्क्वेअरला आपण एन ने म्हणजेच पहिल्या रकान्याच्या बेरजेने म्हणजेच आपल्या आलेल्या या ठिकाणी आलेलं जे टोटल बेरीज आहे त्या बेरजेने आपण भागत आहोत. आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर तो भागाकार करून त्या भागाकाराचं वर्गमूळ काढलं जातं. हे जे वर्गमूळ आहे हे म्हणजेच आपलं प्रमाण विचलन आहे. हे जे प्रमाण विचलन आहे या प्रमाण विचलनाला आपण मध्यमानापासून किती प्रमाणात प्राप्तांक विचलित झालेले आहेत हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. इथे आपण आपलं सिग्मा एक्स स्क्वेअर आलं होतं 382. या 382 ला प्राप्तांक संख्येनं म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीने आपल्याजवळ असणारी एकूण प्राप्तांक संख्या आहे 8. त्या प्राप्तांक संख्येने एन ने आपण इथे भागलं होतं. प्राप्त उत्तर आहे अंडरस्कोर किंवा वर्गमुळामध्ये 47.7. या 47.7चं वर्गमूळ आलेलं आहे 6.91. आपण जेव्हा प्रसामान्य संभाव्यता वक्राचा अभ्यास करणार आहोत म्हणजेच नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व थोडक्यामध्ये एनपीसीचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला या प्रमाण विचलनाचं महत्व निश्चितपणे पुन्हा एकदा लक्षात घेता येईलच. त्यामुळे 60 हे जे आपलं मध्यमान आहे त्या मध्यमानापासून 6.91 प्रमाण विचलन इतक्या अंतरामध्ये हे सर्व प्राप्तांक विचलित झालेले आहेत. अशा पद्धतीने प्रमाण विचलन हे अवर्गीकृत पद्धत जेव्हा आहे किंवा जेव्हा आपल्या समोर कुठल्याही पद्धतीचं वारंवारिता सारणी नाही तेव्हा प्रमाण विचलन काढलं जातं. वर्गीकृत म्हणजेच वारंवारिता सारणी दिल्यानंतर प्रमाण विचलन काढण्यासाठी मध्यमानाप्रमाणेच 2 पद्धती वापरल्या जातात. त्याच्यातली पहिली पद्धत आता आपण पाहणार आहोत. ही जी पहिली पद्धत आहे या पहिल्या पद्धतीमध्ये तुम्हाला लक्षात येईल की यापूर्वी पहिल्या पद्धतीने म्हणजेच लॉंग मेथडने जेव्हा आपण मध्यमान काढलेलं होतं तशीच काहीशी ही पद्धत आहे. याच्यामधले पहिले 4 रकाने हे तुम्हाला काहीसे ओळखीचे सुद्धा वाटतील बा. उदाहरणार्थ आपल्याला वारंवारिता सारणीमध्ये वर्गांतर दिलेलं आहे आणि वारंवारिता सुद्धा दिलेली आहे. त्यावरून पुढच्या टप्प्यावर जाऊन आपण काय केलंय तर वर्गांतराचा मध्य काढलेला आहे. अशा पद्धतीने तिसऱ्या रकान्यामध्ये म्हणजे ज्याला आपण कॅपिटल एक्स म्हटलेला आहे म्हणजेच जो तिसरा रकाना आहे त्या ठिकाणी आपण मध्यबिंदू घेतलेले आहेत. आता हे जे मध्यबिंदू आहेत ते मध्यबिंदू आपण कॅपिटल एक्स म्हणजेच मध्यबिंदू अशा स्वरूपामध्ये दर्शविले आहेत. याच्या पुढे गेल्यानंतर तुम्ही चौथ्या रकान्याकडे बघाल की हा जो चौथा रकाना आहे हा गुणाकाराचा आहे. गुणाकार कशाचा घ्यायचा आहे तर आपण जे मध्यबिंदू काढले ते आणि वारंवारिता यांचा गुणाकार केलेला आहे. उदाहरणार्थ आपल्या समोर 128 हा मध्यबिंदू आहे. 127 ते 129 या वर्गांतराचा आणि याच वर्गांतराच्या ठिकाणी वारंवारिता जी दिसत आहे ती आहे 1. या 128 ने 1 ला गुणल्यानंतर चौथ्या रकान्यामध्ये आपण हा गुणाकार नमूद केला आहे. प्राप्त गुणाकार 128 गुणिले 1 बरोबर 128च आहे. त्यानंतर त्या रकान्याची बेरीज करून म्हणजेच गुणाकाराच्या रकान्याची रकाना क्रमांक 4 ची बेरीज केल्यानंतर आपल्याला जे मिळालेलं आहे ते सिग्मा एफ एक्स.
आणि या सिग्मा एफ ला आपण जेव्हा एन ने भागलं होतं तेव्हा आपल्याला प्राप्त झालं होतं आणि ते म्हणजे मध्यमान. ठीक आहे. आता पाचवा रकाना पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल या पाचव्या रकान्यामध्ये प्रत्येक मध्यबिंदू मधून आपण वितरणाचं आलेलं मध्यमान हे वजा करत आहोत. अशा पद्धतीने पाचव्या रकान्यामध्ये पुन्हा इथे सुद्धा स्मॉल एक्स घेतलेला आहे. हा स्मॉल एक्स म्हणजे प्रत्येक मध्यबिंदू मधून वर्गांतराच्या प्रत्येक मध्यबिंदू मधून मध्यमान वजा करणे. हे मध्यमान वजा केल्यानंतर तिथे तुम्हाला लक्षात येईल की काही ठिकाणी त्या रकान्यामध्ये रकाना क्रमांक 5 मध्ये या ठिकाणी धन चिन्ह आहेत आणि या ठिकाणी ऋण चिन्ह आहे. ज्या ज्या ठिकाणी मध्यबिंदूपेक्षा मध्यमान मोठा आहे अशा ठिकाणी ही ऋण चिन्ह दिसत आहेत. म्हणजेच पुन्हा गणिताच्या नियमानुसार एक धन आणि एक ऋण असेल तर बेरीज किंवा वजाबाकी करत असताना मुख्यत्वे करून मोठ्या संख्येचं चिन्ह हे त्या ठिकाणी लावलं जातं आणि त्यामुळे 110 हा या छोट्या मध्यबिंदू मधून जेव्हा मध्यमान हे वजा झालं तेव्हा आलेलं उत्तर आहे 0.4. मात्र तिथे चिन्ह आहे वजा. अशा पद्धतीने काही ठिकाणी आपल्याला धन आणि काही ठिकाणी ऋण चिन्ह दिसत आहे. याच्या पुढच्या टप्प्यावर आल्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे गणिताच्या नियमामध्ये दोन ऋणचा गुणाकार धन होतो. म्हणजे ऋण गुणिले ऋण प्राप्त उत्तर हे धन आहे आणि त्यामुळे वर्ग करत असताना त्याच संख्येने त्याच संख्येला गुणलेलं आहे आणि म्हणून इथे तुमच्या लक्षात येईल 100 ते 109 या वर्गांतराच्या दरम्यान आलेला मध्यबिंदू होता 101. त्या मध्यबिंदू मधून मध्यमान वजा केलं आणि आलेलं उत्तर आहे वजा 9.4. हा जो वजा 9.4 आलेला आहे त्याचा आपण जेव्हा वर्ग करतो तेव्हा वजा आणि वजा यांच्यातून निर्माण होणारं जे चिन्ह आहे ते आहे धन. दोन ऋण यांचा गुणाकार येणाऱ्या उत्तराला चिन्ह असणार आहे धन. त्यामुळे वजा 9.4 गुणिले वजा 9.4 याचा वर्ग किंवा या संख्येचं उत्तर 88.36 आणि कोणतंही चिन्ह नाही म्हणजे तिथे धन चिन्ह आहे. अशा पद्धतीने रकाना क्रमांक 6 हा वर्गाचा आहे. वर्ग म्हणजे काय तर त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे. ठीक आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यावर तुम्ही रकाना क्रमांक 7 बघू शकता. 7 हा रकाना म्हणजेच fx². पुन्हा f आणि x² यांच्यामध्ये कोणतंही चिन्ह नाही. जेव्हा कोणतंही चिन्ह नाही तेव्हा तिथे गुणाकाराचं चिन्ह आहे आणि म्हणून मग आपल्याला रकाना क्रमांक 2 आणि रकाना क्रमांक 6 यांचा गुणाकार करायचा आहे. हा आलेला गुणाकार आपण रकाना क्रमांक 7 मध्ये लिहित आहोत. तो आलेला गुणाकार आहे 128. आपल्याला fx² घ्यायचा आहे आणि त्यामुळे f म्हणजे वारंवारितेचा रकानाकडे रकाना क्रमांक 2 कडे बघतो आहोत. तिथे 2 आहेत आणि इथे x² आहे 213.16. त्यामुळे यांचा जो गुणाकार आहे तो 426.32 आलाय 124 ते 126 या वर्गांतराच्या ठिकाणी. अशा पद्धतीने हा जो 7वा रकाना आहे या 7व्या रकान्याची बेरीज घेतल्यानंतर त्या बेरजेला आपण म्हणत आहोत सिग्मा fx². आता आपण सूत्राकडे वळणार आहोत. या ठिकाणचं हे जे सूत्र आहे
ते पुन्हा मगासारखंच आहे पहा. SD इज इक्वल टू अंडरस्कोर किंवा वर्गमुळामध्ये स्क्वेअर रूट मध्ये सिग्मा fx स्क्वेअर डिवायडेड बाय n. त्यामुळे अंडर रूट सिग्मा fx स्क्वेअर डिवायडेड बाय n हे या पद्धतीने काढलं जाणाऱ्या किंवा पहिल्या पद्धतीने काढल्या जाणाऱ्या विचलनशीलतेचं परिमाणाचं प्रमाण विचलनाचं सूत्र आहे. अंडर रूट समेशन fx स्क्वेअर डिवायडेड बाय n. समेशन fx स्क्वेअर म्हणजे काय होतं, तर वारंवारितेला विचलनाच्या वर्गाने आपण गुणलं आणि त्या गुणाकाराची बेरीज म्हणजे समेशन किंवा सिग्मा fx स्क्वेअर. त्यानंतर आपण वारंवारितेची बेरीज केली होती, ती आलेली आहे 25. अशा पद्धतीने आपलं समेशन fx स्क्वेअर आहे 1588 आणि त्याला भागल्यानंतर 25 ने भागल्यानंतर प्राप्त उत्तर आहे 7.97. या ठिकाणी या वितरणाचं मध्यमान आहे 110.4 आणि त्यामुळे 110.4 या मध्यमानापासून विचलनाचे प्राप्तांक 7.97 इतक्या अंतरामध्ये किंवा इतक्या प्रमाण विचलन अंतरामध्ये विचलित झालेले आहेत असा याचा अर्थ आहे. या ठिकाणी तुम्ही जेव्हा वितरणाच्या बाबतीमध्ये प्रमाण विचलनावरून अर्थ लावण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे जे वितरण आहे हे बहुतांश प्रमाणात एकजिन्सी म्हणजेच समान गुणधर्म असणाऱ्या व्यक्तींचं वितरण आहे. विशेषतः मानसशास्त्रीय परिवर्त्य म्हणजेच बुद्धिमत्ता किंवा व्यक्तित्व, अभिक्षमता या परिवर्त्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला वितरण प्रसामान्य दिसून येतं. प्रसामान्य वितरण म्हणजेच काय, तर मध्यमानाच्या जवळपास अधिक प्राप्तांक एकवटलेले असतात आणि मग जसजसं आपण मध्यमानापासून दोन्ही टोकाकडे जायला सुरुवात करतो तेव्हा प्राप्तांकांची संख्या, व्यक्तींची संख्या ही कमी व्हायला लागते आणि त्यामुळे जेव्हा विचलन जास्त असतं तेव्हा मध्यमानापासून दूरवर प्राप्तांक पसरलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. विचलन, प्रमाण विचलन जेव्हा कमी असतं तेव्हा मात्र मध्यमानापासून अधिक अंतरापेक्षाही मध्यमानाच्या जवळपास जास्तीत जास्त प्राप्तांक हे एकवटलेले असतात. या ठिकाणी ही आपण पहिली पद्धत पाहिलेली आहे. आता आपण दुसऱ्या पद्धतीकडे जात आहोत जी मध्यमानाच्या शॉर्ट मेथड प्रमाणेच आहेत. मध्यमान काढताना आपण एक संक्षिप्त पद्धती किंवा विशेषतः मध्यमानापासून गृहीत मध्यमान पद्धती जी काढली होती त्या गृहीत मध्यमान पद्धतीवरच आधारित अशी ही प्रमाण विचलनाची दुसरी पद्धत आहे. या दुसऱ्या पद्धतीमध्ये पुन्हा या ठिकाणी सुद्धा प्रत्येक वर्गांतराचं मध्यबिंदू आपल्याला दिसतंय. यापूर्वी जेव्हा आपण गृहीत मध्यमान पद्धती वापरली होती तेव्हा आपण तिथे हे पाहिलं होतं की साधारणतः वितरणाच्या मध्यावर असणारा वर्गांतराचा मध्यबिंदू म्हणजे आपलं गृहीत मध्यमान. पुन्हा एकदा रिपीट करते, साधारणतः वर्गांतराच्या मध्यावर असणाऱ्या वर्गांतराचा मध्यबिंदू म्हणजेच आपलं गृहीत मध्यमान. त्यामुळे या वितरणामध्ये साधारणतः मध्यावर म्हणजेच 115 ते 117 या वर्गांतराचा मध्यबिंदू आहे 116 आणि म्हणून आपल्या या वितरणाचं गृहीत मध्यमान आहे 116. ठीक आहे. आता याच्या पुढे जात असताना आपण विचलन घेतली होती. विचलनासाठी आपण पुन्हा प्रत्येक वर्गांतराचा मध्यबिंदू मधून
जे गृहीत मध्यमान घेतलेलं आहे ते वजा केलं होतं आणि त्या आलेल्या वजाबाकीला आय म्हणजेच वर्गांतराने भागलं होतं आणि त्यावरून आपल्याला ही विचलनं मिळालेली आहेत. उदाहरणार्थ 127 ते 129 याचा मध्यबिंदू आहे 128. आपण आता इथे गृहीत मध्यमान जे घेतलेलं आहे ते आहे 116. आणि या वर्गांतरांकडे बघत असताना आपल्या लक्षात येईल की अंतर आहे 127 ते 129 म्हणजे वर्गांतर आहे 3चं. ठीक आहे. त्यामुळे 128 वजा 116 आपलं उत्तर येत आहे 8. आणि या 8ला आपण जेव्हा आयने म्हणजेच वर्गांतराने भागलं तेव्हा आपल्याला विचलन मिळालेलं आहे 4. ठीक आहे. अशाच पद्धतीने आपण ही प्रत्येक विचलन काढून घेतलेली आहे. साहजिकच आहे वर्गांतराच्या मध्यबिंदू मधून गृहीत मध्यमान वजा केलं की तिथे 0 आलंय आणि त्यामुळे 116च्या समोर आपल्याला जे विचलन दिसत आहे ते आहे 0. प्रकाना क्रमांक 4 हा तुमच्या लक्षात आला असेलच. प्रकाना क्रमांक 4 साठी आपण प्रत्येक वर्गांतराच्या मध्यबिंदू मधून गृहीत मध्यमान अज्युम मीन हे वजा केले आणि त्या आलेल्या वजाबाकीले आय म्हणजेच इंटरवलने वर्गांतराने भागलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक वर्गांतराची विचलन ही मिळालेली आहे. याच्या पुढच्या टप्प्यावर तुम्ही जेव्हा रकाना क्रमांक 5 बघत आहात तेव्हा तिथे ही जी आलेली विचलन आहेत त्या विचलनाचा आणि एफ म्हणजेच वारंवारितेचा गुणाकार केलेला दिसेल. आता आपल्याला जेव्हा आपण या सूत्राकडे बघतो तेव्हा प्रमाण विचलनाचं इथलं सूत्र आपल्याला हे सांगतं की आय अंडर रूट सिग्मा किंवा समेशन एफ एक्स डॅश स्क्वेअर डिवायडेड बाय एन मायनस इंटू ब्रॅकेट समेशन ब्रॅकेट एफ एक्स डॅश ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय एन स्क्वेअर ऑफ ब्रॅकेट. सूत्र लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. आता या सूत्रामधलं आपल्याला जे मिळालेलं आहे ते आहे समेशन एफ एक्स डॅश. आपण जेव्हा रकाना क्रमांक 5 यामधील चिन्हानुसार बेरीज आणि वजाबाकी करतो तेव्हा आपल्याला समेशन एफ एक्स डॅश प्राप्त होणार आहे. म्हणजेच काय आहे तर या एफ एक्स डॅश या रकान्याची बेरीज, अर्थात वजा चिन्हांची संख्या ही अधिक असल्यामुळे इथे आपल्याला आलेल्या उत्तराला वजाचं चिन्ह द्यावं लागलेलं आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्याल 6 आणि 4 10 आणि 4 14 14 आणि 2 16 म्हणजे इथे धन 16 आहेत प्लस 16 आहेत आणि आपण वजाची सगळ्यांची बेरीज करत गेलो तर आपल्या लक्षात येईल 10 आणि 8 18 18 आणि 6 24 24 आणि 8 32 32 आणि 4 36. आणि अशा पद्धतीने आपण जेव्हा याच्यामधला फरक काढला तेव्हा आपल्याला लक्षात आलं की हे येणारं उत्तर आहे ते -20 आहे कारण इथे वजाची संख्या त्याची बेरीज ही जास्त आलेली आहे. इथपर्यंत लक्षात आलं असेलच. आता पुढच्या टप्प्यावर गेल्यानंतर आपल्याला या एक्स डॅशचा वर्ग करायचा. लक्षात घ्या थेट एफ एक्स डॅशचा वर्ग न करता आपल्याला एफ गुणिले एक्स डॅश स्क्वेअर करायचा आहे. आपल्याला वर्ग गरजेचा आहे तो एक्स डॅश स्क्वेअर एक्सचा विचलनाचा आणि त्यामुळे आपण इथे काय करायचं आहे तर एफ एक्स डॅशला पुन्हा जे विचलनाचा म्हणजे रकाना क्रमांक 4 आहे त्याचा गुणाकार करायचा
आणि आलेला गुणाकार आपल्याला रकाना क्रमांक 6 मध्ये नोंदवायचा आहे. रकाना क्रमांक 6 मध्ये fx डॅश आणि x म्हणजे रकाना क्रमांक 4 आणि रकाना क्रमांक 5 यांचा गुणाकार आपल्याला नोंदवायचा आहे fx डॅश स्क्वेअर मध्ये. थेट रकाना क्रमांक 5 चा वर्ग करायचा नाही. इथे लक्षात घ्या, समजा आपण 6 चा वर्ग केला असता तर तो 6 36 झाला असता. तसं नाहीये. आपण 6 ला 3 ने गुणत आहोत कारण आपल्याला वर्ग हवाय x डॅशचा. त्यामुळे जसंच्या तसं 5व्या रकान्याचा वर्ग न करता त्या fx डॅशला x ने गुणायचं आहे परत. त्यामुळे आपल्याला जे मिळतं ते म्हणजे fx डॅश स्क्वेअर. याच्या पुढे गेल्यानंतर जेव्हा त्या संख्येने ऋण संख्येने पुन्हा ऋण संख्येला गुणलेला आहे तेव्हा आपल्याला मिळालेलं उत्तर आहे समेशन fx डॅश स्क्वेअर. ठीक आहे. आणि त्यामुळे हे fx डॅश स्क्वेअर आपलं जे आलेलं आहे ते आलेलं आहे 164. या 6व्या रकान्याची बेरीज म्हणजे समेशन fx डॅश स्क्वेअर. 5व्या रकान्याची बेरीज म्हणजे समेशन किंवा सिग्मा fx डॅश. इथपर्यंत सूत्र आपल्या लक्षात आलं आहे. आता आपल्या सूत्रामध्ये या ठिकाणी ही जी कॅल्क्युलेशन्स केलेली आहेत ही कॅल्क्युलेशन्स आता आपण सूत्रामध्ये घालूया. वर्गांतर आहे 127, 28, 29. अशा पद्धतीने वर्गांतर आहे 3 म्हणजे सूत्रामधला आय आहे 3. अंडर रूट समेशन fx डॅश स्क्वेअर आहे 164 डिवायडेड बाय n आहे 25 मायनस समेशन fx डॅश. आता ही ब्रॅकेट आहे अख्खी आणि त्या ब्रॅकेटचा आपल्याला वर्ग करायचा. त्यामुळे इनटू ब्रॅकेट -20 डिवायडेड बाय 25 ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. त्यामुळे 164 भागिले 25 अशा पद्धतीने आलेलं जे उत्तर आहे 125 ला 164 ला 25 ने भागल्यानंतर आलेलं उत्तर जे आहे ते आहे 6.56. त्याच पद्धतीने कंसामधल्या -20 भागिले 25 केल्यानंतर आलेलं उत्तर आहे 0.6. हे सगळी प्रोसेस करत असताना आपल्या लक्षात येईल की त्या कंसामध्ये वजा 0.8 चा वर्ग आपल्याला दिसतोय. वजाचा पुन्हा गुणाकार केलेला आहे आणि ते जे आलेलं उत्तर आहे ते आहे 0.64. त्यामुळे 6.56 वजा 0.64 अशा पद्धतीने आपल्या समोर वर्गमुळामध्ये जे उत्तर दिसत आहे ते आहे 5.92. या 5.92 चं वर्गमूळ काढलेलं आहे आणि ते आलेलं आहे 2.43. या 2.43 ला वर्गांतराने म्हणजेच आय ने गुणल्यानंतर आपल्याला मिळालेलं जे प्रमाण विचलन आहे ते आहे 7.299 आणि मग ते पूर्णांकामध्ये लिहिण्याचा इथे प्रयत्न केलाय ते आहे 7.30. त्यामुळे अशा पद्धतीने साधारणतः 7.30 ते 7.97 या दरम्यान म्हणजेच अंदाजे 7 ते 8 च्या दरम्यान या वितरणाचं प्रमाण विचलन आहे. प्रमाण विचलन हे जे परिमाण आहे ते अनेक वेळा पुढच्या काही गणिती प्रक्रिया किंवा संख्याशास्त्रामध्ये वापरलं जातं आणि मुख्यत्वे करून अत्यंत उपयुक्त असं हे परिमाण मानलं गेलेलं आहे. याचे जर आपण मेरिट्स किंवा फायदे बघण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की विचलनशीलतेचं एक मुख्य आणि महत्त्वाचं असं हे परिमाण आहे
आणि या परिमाण किंवा हे परिमाण जे आहे ते वितरणामधल्या प्रत्येक निरीक्षणावर आधारित आहे. त्यामुळे आपण जेव्हा जनसंख्येच्या प्राचलाचा विचार करतो तेव्हा विचलनशीलतेच्या इतर परिमाणांच्या तुलनेने अधिक अचूक असं मूल्य या प्रमाण विचलनामुळे प्राप्त होतं. त्याचबरोबर समजा नमुना गटामध्ये काही तफावत असेल, काही फ्लक्च्युएशन्स असतील, तर त्या फ्लक्च्युएशन्सचा फारसा परिणाम प्रमाण विचलनामध्ये होत नाही, प्रमाण विचलनावर होत नाही. आणि त्यामुळे इतर परिमाणांच्या तुलनेने एकत्रितरित्या आपल्याला कंबाईंड अशा स्वरूपामध्ये प्रमाण विचलन काढता येतं, जे इतर विचलनशीलतेच्या परिमाणाच्या बाबतीत करता येत नाही. त्याचबरोबरीनं हे जे प्रमाण विचलन आहे या आधारावर आपण पुढे जाऊन सहसंबंध गुणांक, त्याचबरोबर रिग्रेशन अनालिसिस, त्याचबरोबर सार्थकतेच्या चाचण्या अशा स्वरूपातलं पुढील संख्याशास्त्रीय प्रक्रिया देखील वापरू शकतो किंवा त्याचा देखील आपण अवलंब करू शकतो. मुख्यत्वे करून आपण जेव्हा सहसंबंध गुणांक काढतो तेव्हा सहसंबंध गुणांक हा वितरणाचं मध्यमान आणि प्रमाण विचलन यावर आधारित असतो. पुन्हा ज्या पद्धतीने प्रमाण विचलनाचे काही फायदे आहेत त्याच पद्धतीने प्रमाण विचलनाच्या काही मर्यादा सुद्धा आहेत. मुख्य मर्यादा म्हणजे विशेषतः प्रमाण विचलनामध्ये टोकाकडच्या मूल्यांना अधिक महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि मध्यमानाच्या अवतीभोवती असणाऱ्या मूल्यांना मात्र तितकंसं महत्त्व हे दिलेलं नाही. आणि त्यामुळे हे प्रमाण विचलन या विचलनशीलतेच्या परिमाणावर काही मर्यादा पडतात. तसंच इतर विचलनशीलतेच्या परिमाणांच्या तुलनेने हे जे परिमाण आहे हे परिमाण मोजत असताना किंवा हे परिमाण काढत असताना योग्य तज्ञता किंवा योग्य प्रशिक्षण असण्याची देखील आवश्यकता आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आणि विश्वसनीय असं परिमाण मानलं गेलेलं आहे आणि त्या आता सांगितल्याप्रमाणे सहसंबंध किंवा प्रचलन विश्लेषण या विविध प्रकारच्या प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला प्रमाण विचलनाची गरज ही भासते. तसंच प्रमाण विचलनाबरोबरच प्रचरण किंवा व्हरायन्स ही देखील संकल्पना तितकीच महत्त्वाची आहे. ही जी प्रमाण विचलन, प्रचरण किंवा व्हरायन्स ही जी संकल्पना आहे ही आपल्याला फिशर, R.A. फिशर यांनी 1913 साली ते मांडलेली आहे. आणि या संकल्पनेनुसार पुढचं जेव्हा आपण संख्याशास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. मुख्यत्वे करून जेव्हा आपण वितरणातल्या प्रत्येक प्राप्तांकाचं विशिष्ट बिंदूपासून किंवा सरासरी मूल्यापासून कितपत दूरवर पसरलेले आहेत याचा विचार करायला सुरुवात करतो तेव्हा प्रचलन दर्शवत असताना मुख्यत्वे करून व्हरायन्स हा S² किंवा MS मीन स्क्वेअर अशा स्वरूपामध्ये व्यक्त केला जातो. आणि त्यामुळे आपण जेव्हा प्रचरण काढतो तेव्हा प्रचरण म्हणजेच व्हरायन्स इज इक्वल टू SD², कॅपिटल S कॅपिटल D स्क्वेअर. जेव्हा आपल्याला अनालिसिस ऑफ व्हरायन्स म्हणजे प्रचलन विश्लेषण काढायचं असतं तेव्हा आपल्याला संख्याशास्त्रामध्ये प्रचलनाचा वापर हा अत्यंत महत्त्वपूर्णरित्या करता येतो. त्यामुळे संख्याशास्त्रामधली प्रचलन किंवा विश्लेषण ही संकल्पना देखील तितकीच महत्त्वाची आहे. अशा पद्धतीने विचलनशीलतेची ही वेगवेगळी परिमाणं आपण पाहिली, ज्यामध्ये अत्यंत सोपं असं परिमाण ते म्हणजे विस्तार. त्याचप्रमाणे यापूर्वीच्या मध्यगेच्या
किंवा शततमकाच्या संकल्पनेवर आधारित असं वापरलं जाणारं परिमाण आणि ते म्हणजे चतुर्थक विचलन, त्याचबरोबरीनं सरासरी विचलन आणि प्रमाण विचलन अशी एकूण विचलनशीलतेची 4 परिमाणं आहेत. त्याचबरोबरीनं आपण प्रचरण म्हणजे काय हे देखील या प्रकरणामध्ये समजून घेतलं आहे. आता आपण पुढच्या प्रकरणाकडे काहीसा भाग पुढच्या प्रकरणामधला पाहणार आहोत. तो आहे सहसंबंध गुणांक, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये कोरिलेशन असं म्हटलं जातं. आता या सहसंबंध गुणांकाची उदाहरण पाहत असताना आपल्याला लक्षात येईल, म्हणजे रोजच्या जीवनामध्ये याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, सध्या उकाडा खूप वाढलेला आहे, म्हणजे तापमानामध्ये खूप वाढ झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितच वाढत्या तापमानाबरोबर दुकानामधून वाढलेला आईस्क्रीमचा खप देखील आपल्याला दिसून येतो. इतकंच काय, तर एखाद्या व्यक्तीच्या वाढलेल्या ताणामुळे तिच्या कार्यनिर्वर्तनामध्ये, परफॉर्मन्समध्ये घट झाल्याची देखील आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय आहे, तर एका घटकामध्ये वाढ झाल्यास दुसऱ्यामध्ये सुद्धा वाढ होते आहे, किंवा एकामध्ये वाढ झाल्यास दुसऱ्यामध्ये घट होताना दिसून येते आहे. मानसशास्त्रीय संशोधनामध्ये असंच काही परिवर्त्य जेव्हा आपण अभ्यासासाठी घेतो, उदाहरणार्थ स्व आदर आणि उपलब्धी प्रेरणा, जिथे स्व आदर उच्च आहे अशा व्यक्तींमधल्या उपलब्धी प्रेरणा देखील उच्च आहे. तसंच एखाद्याचं मानसिक आरोग्य जेव्हा चांगलं किंवा उच्च असतं तेव्हा त्याचं कार्यसमाधान देखील उच्च दिसून येतं. मानसिक आरोग्यामध्ये घट झाल्यास कार्यसमाधानात देखील घट दिसून येते. या सगळ्या उदाहरणांचा विचार केला असता आपल्याला सहसंबंध म्हणजे काय असू शकतं ही संकल्पना काहीशी लक्षात यायला मदत होईल. पहा, जेव्हा आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य हे उत्कृष्ट असेल तर ती व्यक्ती जे काम हाती घेईल त्यामध्ये समाधानकारकरित्या पूर्ण करेल. म्हणजे एकीकडे मानसिक आरोग्य उच्च असेल तर कार्यसमाधान देखील उच्च असू शकतं. त्यामुळे या अशा स्वरूपातली जी उदाहरणं आहेत ती आपल्याला सहसंबंध म्हणजे काय हे स्पष्ट करण्यासाठी मदत करू शकतात. अशा स्वरूपामध्ये आपल्याला सहसंबंध ही संकल्पना समजून घेत असताना सहसंबंधाबाबत एकतर संकल्पना काय आहे, त्यानंतर सहसंबंधाची दिशा म्हणजे काय आहे आणि सहसंबंधाचं प्रमाण म्हणजे काय आहे हे आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, इथे आपल्या समोर एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल कर्मचाऱ्यांची संख्या एकूण 5 आहे आणि प्रत्येक कर्मचाऱ्याच्या समोर त्याला असणारा वर्षांमधला अनुभव, इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आणि त्याला मिळणारं महिन्याचं उत्पन्न दिलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल की हा जो कर्मचारी आहे याला 1 वर्षाचा अनुभव आहे आणि एकूण 5 कर्मचाऱ्यांपैकी त्याला सगळ्यात कमी उत्पन्न आहे त्याचं महिन्याचं. त्या तुलनेने ई जो आहे त्याचं महिन्याचं उत्पन्न हे सर्वाधिक आहे आणि त्याला अनुभव असणारा जो आहे तो सुद्धा सर्वाधिक आहे. हे संपूर्ण उदाहरण पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं असेल की अनुभवाची वर्ष वाढत गेल्यानंतर जे उत्पन्न आहे ते सुद्धा वाढलेलं दिसतंय. म्हणजे इथे हे जे कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांच्या अनुभव आणि उत्पन्न याचं जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा असं लक्षात येतं की इथे आपल्याला या 2 घटकांमध्ये, मुख्यत्वे करून मानसशास्त्रीय भाषेमध्ये या 2 परिवर्त्यांमध्ये धन सहसंबंध दिसून येतोय. धन सहसंबंधामध्ये मुख्यत्वे करून एका परिवर्त्यामध्ये वाढ आणि तसंच दुसऱ्या परिवर्त्यामध्ये सुद्धा वाढ दिसून येते आहे.
त्यामुळे या उदाहरणामध्ये तुम्हाला धन सहसंबंध लक्षात येईल. आता दुसरं उदाहरण बघ. ह्या उदाहरणामध्ये सरावामध्ये वाढ झालीये की निर्वर्तनामध्ये किंवा आपण जे काही काम करत आहोत त्या कामामधल्या होणाऱ्या चुका या कमी होताना दिसतील. उदाहरणार्थ क व्यक्ती जी आहे त्या क व्यक्तीच्या सरावाचा तास आहे 7 तास आणि त्याच क व्यक्तीच्या झालेल्या चुका सर्वात कमी आहेत आणि त्या आहेत 8. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जिथे 1 तासाचा सराव आहे तिथे चुकांची संख्या जास्त म्हणजे 30 आहे आणि जिथे 7 तासांचा सराव आहे तिथे चुकांची संख्या 8 आहे. म्हणजेच सरावाचे तास वाढले की चुकांमध्ये घट होते आहे. एका परिवर्त्यामध्ये वाढ झालीये, दुसऱ्या परिवर्त्यामध्ये घट झालेली आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला या उदाहरणामध्ये ऋण सहसंबंध दिसतोय. ही दोन्ही उदाहरणं पाहिल्या असता आपल्या असं लक्षात येईल की जेव्हा आपण सहसंबंध गुणांक किंवा सहसंबंध अभ्यासत आहोत तेव्हा 2 किंवा अधिक परिवर्त्यांमधील म्हणजे जसं की मगाशी पाहिलं कामाचे तास आणि पगार, त्याच्यानंतर सरावाचे तास आणि होणाऱ्या चुका, अशी जी 2 परिवर्त्य आहेत त्यांच्यामधला संबंध तपासण्यासाठी आपल्याला सहसंबंध गुणांक ही संकल्पना वापरावी लागते. जेव्हा आपण सहसंबंध गुणांकाचा विचार करतो तेव्हा फक्त दिशेचाच म्हणजे धन आहे की ऋण आहे इतकाच विचार केला जात नाही, तर त्या दिशेबरोबरच किती प्रमाण आहे, मॅग्निट्यूड किती आहे ते देखील तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे त्या 2 परिवर्त्यांमधला सहसंबंध उच्च आहे, निम्न आहे की मध्यम आहे ते देखील तितकंच महत्वाचं आहे. सहसंबंध गुणांक काढत असताना महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सहसंबंधांवरून कार्यकारण संबंधांबद्दल कुठलीही माहिती ही उपलब्ध होत नाही. उदाहरणार्थ वाढलेल्या तासांमुळेच पगार किंवा उत्पन्न वाढलेलं आहे. म्हणजे एक परिवर्त्य दुसऱ्या परिवर्त्याचं कारण आहे हे मात्र स्पष्टीकरण आपल्याला सहसंबंधामुळे करता येत नाही. आणि त्यामुळे कार्यकारण संबंधांबाबत कोणतीही माहिती सहसंबंध गुणांकाद्वारे उपलब्ध होत नाही. सहसंबंध गुणांकाच्या बाबतीमध्ये सर फ्रान्सिस गाल्टन यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे. गाल्टन जेव्हा व्यक्तिभिन्नता आणि अनुवंशिकता यांच्यामधला संबंध तपासत होते आणि त्या संदर्भात जेव्हा ते काही संशोधन काही अभ्यास करत होते तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की पालकांची उंची आणि त्याचा संबंध मुलांच्या उंचीशी निश्चितपणे आहे. म्हणजेच ज्या मुलांचे पालक उंच आहेत त्यांच्या बाबतीमध्ये मुलांची उंची देखील ही जास्त आहे. आणि म्हणून फ्रान्सिस गॅल्टन यांनी व्यक्तिभिन्नता आणि अनुवंशिकता यांचा जेव्हा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा अशा स्वरूपामधलं वितरण हे त्यांना अभ्यासाला मिळालं. आणि त्यामुळे त्यांना असं लक्षात आलं की ज्यांच्या पालकांची उंची जास्त होती त्यांच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा उंची ही सरासरीपेक्षा अधिक आढळून आली होती. म्हणजे इथे अभ्यास करण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याच्या पुढे जाऊन 1996 मध्ये कार्ल पियर्सन, 1986 मध्ये कार्ल पियर्सन यांनी सहसंबंध काढण्यासाठीची गणिती प्रक्रिया मांडली. आपण जेव्हा याची गणित पाहू तेव्हा निश्चितपणे सहसंबंध गुणांक कसा काढला जातो हे आपण पाहणारच आहोत. अशा पद्धतीने
सहसंबंध म्हणजे काय? ही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला निश्चितपणे उदाहरणांच्या सहाय्याने काहीशी लक्षात आली असेल. पुढच्या तासाला आपण याच्या प्रमाणाबद्दल आणि दिशेबद्दल आणखी सखोल माहिती घेणार आहोत. थँक यू.